बीबी क्रीम म्हणजे काय किंवा सीसी क्रीम म्हणजे काय किंवा या दोन क्रीम मधला नक्की फरक काय आणि कोणती क्रीम केव्हा वापरायची हे जर तुम्हाला माहित नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार मैत्रिणींनो, मी विजया. स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती. मी माझ्या चॅनलमध्ये ब्युटी, फॅशन, लाईफस्टाईल किंवा स्किन केअर रिलेटेड किंवा तशाच मेकअपच्या टिप्स असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते आणि ते व्हिडिओ बघण्यासाठी अगदी फ्री आहे. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाही. चला तर फार उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, बीबी क्रीम. बीबी क्रीम म्हणजेच ब्युटी बाम किंवा ब्युटी ब्लेमिश बाम देखील याला म्हटलं जातं. हे तुम्ही डेली बेसिसवरती यूज करू शकता. डेली मेकअपसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. याचं कव्हरेज खूप लाईट वेट आहे. फक्त तुमच्या स्किनला एक टोन लाइटर बनवतं आणि तुमची स्किन ब्राईटनिंग दिसते, थोडी ग्लोईंग दिसते आणि त्याच्यामुळे तुमचा चेहरा अट्रॅक्टिव्ह वाटत असतो. तुम्हाला जर खूप हेवी मेकअप नको असेल तर तुम्ही डेली बीबी क्रीम नक्की वापरू शकता. ही खूप अफोर्डेबल आहे. फक्त 84 रुपीजमध्ये ही कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये किंवा ब्युटी शॉपमध्ये तुम्हाला इझिली मिळून जाते. हे खूप मॉइश्चरायझिंग देखील आहे आणि याच्यामध्ये SPF देखील आहे. बीबी क्रीम हे खूप लाईट कव्हरेज देतं आणि त्या पॉन्ड्स बीबी क्रीम मध्ये 2 शेड येतात, एक नॅचरल शेड आणि एक आयव्हरी शेड. माझा शेड हा नॅचरल आहे आणि तुम्ही जर माझ्यापेक्षा फेअर असाल तर तुमचा शेड हा आयव्हरी असेल. तर हे यूज करताना तुम्हाला तुमचं रेग्युलर स्किन केअर करायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला बीबी क्रीम अप्लाय करायची आहे. बीबी क्रीम अप्लाय केल्यानंतर तुम्हाला कॉम्पॅक्टली त्याला सेट करायचं आहे किंवा तुम्ही जे पण काही लूज पावडर वापरत असेल किंवा कॉम्पॅक्ट यूज करत असेल त्याने तुम्हाला बीबी क्रीम लॉक करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही बीबी क्रीमचा वापर करू शकता. आता आपण बघूया नंबर 2, सीसी क्रीम. सीसी क्रीम म्हणजेच कलर करेक्टर. कलर करेक्टर म्हणजेच आपल्या चेहऱ्यावर थोडेफार काही जे पिंपल्सचे डाग असतील किंवा पिगमेंटेशन असेल त्याला थोडंफार हाईड करण्याचं हे काम करतं आणि एक चांगलं कव्हरेज देतं. बीबी क्रीम पेक्षा एक्स्ट्रा कव्हरेज असतं, मीडियम कव्हरेज ह्याचं असतं आणि जर तुम्हाला कुठे जायचं असेल बाहेर फिरायला किंवा ऑफिसला जाताना देखील तुम्ही याचा वापर करू शकता. आणि थोडंसं बीबी क्रीम पेक्षा थोडं कव्हरेज एक्स्ट्रा असतं. लॅक्मेची ही सीसी क्रीम 4 शेड मध्ये येते. माझा शेड हा ब्रॉन्झ आहे. तुम्ही तुमच्या शेडनुसार ही घेऊ शकता कारण अशा प्रकारे तुम्हाला शेड दिलेले असतात. माझा शेड हा ब्रॉन्झ आहे. थोडा एक्स्ट्रा मेकअप तुम्हाला हवा असेल त्यावेळेस तुम्ही सीसी क्रीमचा उपयोग करू शकता. आणि सीसी क्रीम नंतर येतं ते फाउंडेशन. फाउंडेशन म्हणजेच फाउंडेशनचा उपयोग आपण किंवा कार्यक्रम, इव्हेंट असे असेल तर त्यावेळेस करू शकतो. तर तुम्ही बघितलं असेल बीबी क्रीम हे लाईट कव्हरेज देतं, सीसी क्रीम हे त्याच्यापेक्षा थोडं कव्हरेज जास्त देतं आणि फाउंडेशन हे तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं कव्हरेज देतं. आणि बीबी क्रीम वापरल्यानंतर किंवा सीसी क्रीम वापरल्यानंतर थोड्या वेळाने आपला चेहरा हा काळा पडतो असा बऱ्याच जणींचा अनुभव येतो. त्याचं रिझनही तसंच आहे की तुम्ही तुमचं स्किन केअर फॉलो करत नाही आणि डिरेक्टली ते चेहऱ्यावर अप्लाय करता किंवा तुमच्या शेडनुसार किंवा तुमच्या स्किन टोननुसार तुमची जर बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम नसेल तरी देखील तुमचा चेहरा काळा पडू शकतो. म्हणून ती बाय करताना किंवा विकत घेताना तुम्ही तुमच्या शेडनुसारच ती घेतली पाहिजे. या दोन क्रीम मध्ये जास्त प्राइसचा डिफरन्स नाही. एक क्रीम 84 रुपीजला येते आणि सीसी क्रीम 99 रुपीजला येते. तुम्ही दोन्ही पैकी एक यूज करू शकता. आता याच्या पुढे येतं ते फाउंडेशन. बीबी क्रीम हे लाईट कव्हरेज देतं, सीसी क्रीम हे त्याच्यापेक्षा थोडं एक्स्ट्रा म्हणजे मीडियम कव्हरेज देतं आणि फाउंडेशनचं हाय कव्हरेज असतं. म्हणजे तुम्हाला जर कुठला इव्हेंट असेल, लग्न समारंभ, सणवार अशा वेळी जर मेकअप हवा असेल त्यावेळी तुम्ही फाउंडेशनचा उपयोग करू शकता. कारण तुमच्या चेहऱ्यावर हेवी पिगमेंटेशन वगैरे असेल तर त्यावेळी तुम्हाला तुमचं पिगमेंटेशन हाईड करून फाउंडेशनचा वापर करावा लागतो जेणेकरून तुमच्या चेहऱ्याला चांगलं कव्हरेज मिळेल आणि चांगला बेस म्हणून हेवी मेकअप आपण समारंभाला नक्की करू शकतो. तुमच्या लक्षात आलं असेल की बीबी क्रीम, सीसी क्रीम आणि फाउंडेशन मध्ये नक्की फरक काय आहे. तर बीबी क्रीम हे नॅचरल कव्हरेज देतं, त्याचबरोबर सीसी क्रीम हे मीडियम कव्हरेज देतं आणि फाउंडेशन हे त्याच्यापेक्षा जास्त कव्हरेज देतं. अशा प्रकारे तुम्हाला हा फरक समजला असेल. तर आता आपण जाणून घेऊया की प्रत्यक्षात मी तुम्हाला दाखवणार आहे की बीबी क्रीम आणि सीसी क्रीम मध्ये नक्की फरक काय आहे. चला तर पाहूया. मी माझ्या चेहऱ्यावरती अर्ध्या भागात तुम्हाला बीबी क्रीम लावून दाखवणार आहे आणि अर्ध्या भागामध्ये तुम्हाला सीसी क्रीम लावून दाखवणार आहे. तर मी माझं स्किन केअर करून घेतलेलं आहे. पहिलं तर मी माझं मॉइश्चरायझिंग आणि सनस्क्रीन व्यवस्थित असं चेहऱ्याला लावून घेतलं आहे आणि लक्षात असू द्या शक्यतो
बीबी क्रीम आणि सीसी क्रीम यूज करताना तुम्ही प्रायमरचा नक्की वापर करायला हवा. बीबी क्रीम आणि सीसी क्रीम यूज करायच्या आधी तुम्ही प्रायमर हे वापरलं पाहिजे. बीबी क्रीम तुम्ही डिरेक्टली देखील अप्लाय करू शकता, पण प्रायमर जर वापरलं तर तुम्हाला आणखी चांगला रिझल्ट मिळू शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्हाला प्रायमर हे अप्लाय करायचं आहे. आणि एका बाजूला मी आता बीबी क्रीम लावून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही हाताच्या साह्याने देखील सुद्धा खूप छान ब्लेंड होते, पण माझ्याकडे ब्युटी ब्लेंडर आहे त्याच्यामुळे मी त्याच्या साह्याने व्यवस्थित असं ब्लेंड करून घेते. तुम्ही बघू शकता की तुम्हाला जाणवेल की माझ्या चेहऱ्यावरती हलकासा असा एक लेअर आलेली आहे, पण त्यामुळे माझी जी स्किन आहे ती थोडीशी ब्राईटर झाली आहे आणि एक असं वेगळा ग्लो दिसत आहे, कारण ती खूप इझिली ब्लेंड होते. आता मी माझ्या चेहऱ्याच्या दुसऱ्या अर्ध्या भागावरती सीसी क्रीम अप्लाय करणार आहे. तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी, तुम्ही बघू शकता हे थोडंसं थिक आहे आणि याचं कव्हरेज बीबी क्रीम पेक्षा थोडंसं जास्त आहे. मी बोटाच्या साह्याने अर्ध्या भागामध्ये चेहऱ्याला व्यवस्थित लावून घेतला आहे. याला देखील मी ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करणार आहे. आता तुमच्या लक्षामध्ये आला असेल फरक. माझ्या अर्ध्या चेहऱ्यावरती एक लाईट कव्हरेज आहे आणि अर्ध्या चेहऱ्यावरती थोडंसं एक्स्ट्रा कव्हरेज आहे. तुम्ही बघू शकता बीबी क्रीम आणि सीसी क्रीम मध्ये काय फरक आहे, तुम्हाला तो जाणवलाच असेल. याच्यानंतर तुमच्याकडे जी काही कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर असेल त्याने तुम्हाला तुमचा चेहरा सेट करून घ्यायचा आहे. अशीच बीबी क्रीम आणि सीसी क्रीम मधला फरक तुम्हाला कळला असेल किंवा ते कधी वापरायचं हे तुमच्या जर लक्षात आलं असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. फक्त बीबी क्रीम वापरून मेकअप कसा करायचा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.